आता बोट ठेव. आज मी आलो वैभव डीजेला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप मोठा इतिहास रचलेल्या गडावर. गड कोणता आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सकाळी 4 वाजता काढली ना आपली एनएस आणि डीजेला सोबत घेऊन मी निघलो सीधा पुणे बँगलोर हायवे ना. घुसलो ना कात्रजच्या बोगद्यात. घुसलो तर सही, पण हा बोगदा किती मोठा आहे रे बा. सुरू तर झाला पण खतम व्हायचं नावच नाही घेऊन राहिला. बोगदा क्रॉस करत नाही तर डीजे लागला गाडी चालवायसाठी येळे चाले करायला. मग याच्या तोंडात लॉलीपॉप देऊन मी म्हटलं चालो रे बा आता गाडी. त्या डीजे तर खुश झाला पण डीजेच्या खालून आवाज आला गाडीचा. गाडी काय म्हणते डीजेले पेट्रोल टाक म्हणलं माय. घेतली ना आपली लैला पंपावर 100 200 300 नाही डायरेक्ट टाकी फुल केली म्हटलं माय. त्या गाडीचं होत नाही तर डीजे म्हणे चाय चाय. मग थांबवली नाही एका हॉटेलवर आणि घेतला डीजे साठी चाय. मग केला चेस चायचा आणि गटकला चाय. मग काढली आपली एनएस आणि सीधा लागलो हायवे न आणि डायरेक्ट थांबलो राजधानी साताऱ्यामध्ये. आता डीजेले मी ना म्हटलं आपल्याला कुठेच थांबायचं नाही, पण हा गळी काय आवडते थोडं समोर जात नाही तर हा गळी म्हणते भूक लागली. आता याले का उपाशी मारता. थांबलो मग एका हॉटेलवर अटी मारला पोहा आणि मिसळचा भत्ता. मग महाबळेश्वरचा 30-35 किलोमीटरचा घाट क्रॉस करून आम्ही पोहोचलो प्रतापगडाच्या पायथ्याशी. तुम्हाला माहितीये का प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये येते. हा गड आपल्या महाराजांनी 1656 मध्ये बांधला होता. हाच तो गड आहे जिथे महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफजल खानाचा वध केला होता. आता प्रतापगडाच्या भवानी मातेचं दर्शन घेऊन मी फिरतो गड. तोपर्यंत तुम्ही गड कसा आहे ते पाहून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक आणि फॉलो करा.